एक्सक्लुझिव्ह बातमी आहे ती म्हणजेच पंकजा मुंडेंच्या मुलाखती संदर्भात। पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवरती जोरदार निशाणा साधलाय। पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। तर सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडेंनी काय आरोप केलेत पाहूयात। सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली? माझ्यावरती आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी। धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता आणि त्यावेळी धसांनी तक्रार का केली नाही? मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धसांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर सुद्धा बीडचा विषय पेटता का ठेवला असे अनेक सवाल पंकजा मुंडेंनी धसांना उद्देशून उपस्थित केले। सकाळला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली होती। तर यानंतर आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धस यांच्यातील वाद समोर आलेला आहे। खरं तर बीडच्या राजकारणामध्ये धस आणि मुंडे हा वाद गेल्या अनेक दशकांपासून दिसून येतोय। यामध्येच आता धनंजय मुंडेंवरती आरोप करताना सुरेश धस आक्रमक झाले। तर यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंना सुद्धा धारेवरती धरलं होतं। त्या बोलत का नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। त्यानंतर आता पंकजा मुंडेंनी धसांवरती पलटवार केलाय। तर पंकजा मुंडेंची ही सविस्तर मुलाखत आपल्याला 15 मार्चला प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ आणि सरकारनामामध्ये वाचता येणार आहे। दरम्यान संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी सुद्धा पंकजा मुंडेंकडे न्यायाची मागणी केलेली आहे। पाहूयात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मंत्री पंकजा मुंडे यांनी आज काल एक वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटलेलं आहे की सुरेश धसांना पक्षश्रेष्ठींनी हे दिलं पाहिजे, समज दिली पाहिजे। त्याचबरोबर सुरेश धस कॅमेरे घेऊन फिरतात आणि गुपचूप धनंजय मुंडे यांची भेट का घेतली त्यांनी? त्यांना उत्तर द्यायला ते समर्थ आहेत। मी त्या राजकीय विषयावर बोलणार नाही, कारण ते त्यांचे चुलत भाऊ आहेत आणि हे एकमेकांचे मित्रपक्ष आहेत। त्या पक्षावर किंवा ह्यांच्या कुठल्या ह्याच्यावर मला भाष्य करायचं नाही। माझा फोकस फक्त न्यायाचा आहे। मी न्यायावर बोलेन। मला त्याविषयी सगळ्या गोष्टी मी क्लिअर बोलतोय, कधीही टाळत नाही कुठल्या गोष्टीला बोलायला आणि टाळणार पण नाही। कारण का तुम्ही ज्या प्रमाणात ह्या सगळ्या भूमिका मांडल्यात आत्तापर्यंत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि मी त्यावर बोलणं टाळेल, कारण ते त्यांचा विषय आहे, ते त्याचं उत्तर देतील। बीड आणि त्याचबरोबर हत्या प्रकरणाशी माझा आणि माझ्या पक्षाचा काही संबंध नाही। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला सभागृहामध्ये, तो पाळला देखील। मात्र सुरेश धस हे प्रकरण एवढं का ताणून धरतात, यांनी का हे प्रकरण पेटवलं असं पंकजा मुंडेंनी म्हटले? त्यांना हे दुःख जवळून बघितलंय। हत्या कशा प्रकारे केली, हत्या करणारे कोण होते। जर का हे आरोपीतल्या कुणाची हत्या झाली असती तर मग त्यांना ते दुःख कळलं असतं, कारण का आरोपी सगळे हे त्यांच्या सोबत राहणारे आहेत। असा एकही त्याच्यातला माणूस नाही की या लोकांसोबत नव्हता। आणि त्याचे उत्तर व्हिडिओ ऑडिओ देखील आपण बघितलेले आहेत की हे आरोपी जे सगळे आहेत ते आरोपी यांच्याशी काय संबंध होते, किती घनिष्ठ संबंध होते। त्याच्यामुळं ते दुःख त्यांना कळलंय, म्हणून ते आवाज उठवत आहेत। आणि ज्या माणसाला 18 पगड जातीतल्या ही गोष्ट दुःखाची कळालेली आहे, तो कुठलाच माणूस आज जेवताना, बसताना, उठताना ह्या गोष्टीचं स्मरण केल्याशिवाय किंवा ही गोष्ट समोर दिसल्याशिवाय त्याला एकही मिनिट कुठला जात नाही। अशी ही दुःखद घटना आहे, अशी ही अमानवीय घटना आहे। त्यामुळे त्याचाच एक तो भाग आहे। त्या संदर्भात ते तसं वागत आहेत।